आज गुरुपौर्णिमा. त्यानिमित्त आपण सर्वप्रथम आपल्या आईसाहेबांचं पूजन करून घेतलं. हे ब्रह्मांड ज्या मातेने आपल्याला दाखवलं, जिच्यामुळे आज आपण सर्व काही आनंदात जगतोय. ज्या पद्धतीने एखादं बीज ज्यावेळी काळ्या मातीमध्ये दडलं जातं, त्यावेळेस ते बीज अंकुरित होऊन त्याच्यातून एक सुंदरसं रोपटं जन्माला येतं. त्याच पद्धतीने आपल्याला कठीण संघर्ष, कठीण परिस्थितीत लहानाचं मोठं आईने आपल्याला तिच्या मायेमध्ये केलेलं असतं. त्यामुळे सर्वप्रथम आद्य गुरु ही आपली आईच असते. तुम्ही विचार करा, एखादा व्यक्ती जन्मल्यापासून कागदपत्री सर्वत्र वडिलांचं नाव त्या व्यक्तीच्या पुढे लावलं जातं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या नावाच्या पुढे आपल्या वडिलांचं नाव लावल्याशिवाय त्याला या कलियुगामध्ये कोणताही अधिकार मिळत नाही. आता राहिला विषय आईचा. तर आईचं नाव कागदपत्रावर जरी नसलं तरी प्रत्येक लेकराच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये तरी सर्वप्रथम आपल्या आईचं नाव असावं. आई म्हणजे फक्त घर चालवणारी एक मोलकरीण नसून ती खऱ्या अर्थाने आपण ज्या देवीला मंदिरात पूजतोय ती देवीच तुम्हाला तुमच्या आईमध्ये का दिसत नाही? आपण ज्या देवीची सेवा करतो त्या देवीला आपल्या स्वतःच्या आईमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला या ब्रह्मांडातील परम आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.